हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक इन टू IBA क्लास. मित्र हो, या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये आज आपण तृतीय वर्ष कला सामान्य अर्थशास्त्र अर्थात इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980 या विषयाच्या 6व्या सेमिस्टरला सुरुवात करत आहोत. आपल्याला माहीतच आहे की तिसऱ्या लाटेमुळे अजूनही आपण प्रत्यक्षरित्या महाविद्यालयामध्ये अध्यापन करण्यासाठी तयार नाहीत. त्यासोबतच विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे, अर्थात बसेसच्या संपामुळे वसतिगृहातील अजूनही व्यवस्थितपणे वसतिगृहाची सुरुवात न झाल्यामुळे राहण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे. म्हणजेच वाहतुकीचा आणि निवासाचा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना भेडसावत असल्यामुळे महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी हजर असतात त्यांच्यासाठी प्रत्यक्ष लेक्चर्स घेतलं जातं आणि जे विद्यार्थी या अडचणींमुळे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन लेक्चरसुद्धा पाठवत आहोत, तयारी करत आहोत. विद्यार्थ्यांना विनंती आहे की या ऑनलाईन व्हिडिओतून त्यांनी आपल्या अध्यापनाचं कार्य सुरळीत करावं आणि येत्या परीक्षेला व्यवस्थितपणे तयारी करावी. या सत्राची सुरुवात करण्यासाठी या सत्रामध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊया. या सत्रामध्ये आपण कोणता अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत? मित्रहो, भारतीय अर्थव्यवस्था हिचा अभ्यास आपण 1980 नंतरच्या कालखंडाचा करत असतो. भाग 1 आपण मागच्या वर्षात द्वितीय वर्ष कला वर्गात शिकलात आणि भाग 2 मध्ये आपण तृतीय वर्ष कला या वर्गामध्ये शिकत आहोत. पहिल्या सत्रामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जी ओळख आहे, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचे ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यांचं अध्ययन केलं. दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या भागांवर आपण अध्ययन करणार आहोत. या भागांमध्ये प्रथम या प्रकरणात आपण फेडरल फायनान्स इन इंडिया अर्थात भारतातील संघीय वित्त, त्यानंतर पब्लिक रिव्हेन्यू इन इंडिया भारताच्या महसुली उत्पन्न आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये पब्लिक एक्सपेंडिचर अँड पब्लिक डेब्ट इन इंडिया म्हणजेच भारताचा सार्वजनिक खर्च आणि भारताचं सार्वजनिक कर्ज या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. या 3 टॉपिकचा प्रकरण निहाय सविस्तर जो आढावा आहे की प्रत्येक प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत त्याची सुद्धा माहिती करून घेणं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं प्रकरण जे आहे आपलं या सत्रातलं, त्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील संघीय वित्त अर्थात फेडरल फायनान्स इन इंडिया. या प्रकरणामध्ये आपण जवळपास 6 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला मुद्दा असेल आपला सायलेंट फीचर ऑफ फेडरल फायनान्स सिस्टीम इन इंडिया अर्थात भारतातील संघ वित्त प्रणालीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन रिगार्डिंग द डिव्हिजन ऑफ रिसोर्सेस बिटवीन सेंट्रल अँड स्टेट यामध्ये आपण केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वित्तीय साधनांबद्दल विभाजनाच्या कोणत्या पद्धती आहेत, संविधानिक पद्धती आहेत
घटनेमध्ये कोणत्या तरतुदी आहेत की ज्यानुसार राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये वित्तीय साधनांची विभागणी होते, याचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत फंक्शन ऑफ फायनान्स कमिशन, अर्थात वित्त आयोगाची कार्य काय आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे या प्रकरणातला, तो म्हणजे रिकमेंडेशन ऑफ रिसेंट फायनान्स कमिशन. वित्त आयोगाचं कार्य बघितल्यानंतर वित्त आयोगाच्या शिफारशींबद्दल आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये सध्याचा जो करंट फायनान्स कमिशन आहे, वित्त आयोग आहे, त्याच्या शिफारशींबद्दल आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. एरवी भारतामध्ये आतापर्यंत जवळपास 14 वित्त आयोग होऊन गेलेत. प्रत्येक वित्त आयोगाचा एक थोडक्यात आढावा आपल्या अध्ययनासाठी, आपल्या माहितीसाठी, आपल्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी आपण हा आढावा घेणार आहोत. या आढाव्यामध्ये प्रत्येक वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण होता, कोणत्या वर्षी हा वित्त आयोग नेमला गेला होता, याचा सारांश रूपाने आपण विचार करणार आहोत. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये आपण फायनान्शियल कन्फ्लिक्ट बिटवीन सेंटर अँड स्टेट याचा अभ्यास करणार आहोत. अर्थात केंद्र आणि राज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे तणावाचे मुद्दे असतात याबद्दलचं आपण अध्ययन करणार आहोत. अशा रीतीने फेडरल फायनान्समध्ये, भारताच्या संघीय वित्तामध्ये आपण या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक महसूल, भारतातील सार्वजनिक महसुलाचा अभ्यास करणार आहोत, ज्याला आपण पब्लिक रिव्हेन्यू ऑफ इंडिया असं म्हणतो. आता भारताला, जसं आपण पहिल्या प्रकरणामध्ये असा विचार केला की राज्य आणि केंद्र सरकारच्या उत्पन्नाची मार्ग कोणती असतात, ज्याला आपण रिसोर्सेस असं म्हटलं. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना खर्च करावा लागतो आणि तो खर्च करण्यासाठी त्यांना उत्पन्नाच्या साधनांची आवश्यकता असते. आणि म्हणून भारत हा किती भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा देश आहे. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भूगोल आहे, भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, मौसमिक परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे या आधारावर त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्न निर्माण करणाऱ्या साधनांची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये निसर्गाने जी देणगी दिलेली आहे, नैसर्गिक संसाधनांची जी देणगी दिलेली आहे, त्या आधारावर त्या राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत विकसित करण्यात आलेले आहे. आणि म्हणून 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधली ही भौगोलिक आणि मौसमिक विषमता किंवा विविधता ही त्या त्या राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत विकसित करत असते. आणि म्हणून घटनात्मक तरतुदीनुसार राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये या वित्तीय साधनांचं विभाजन कसं झालेलं आहे आणि त्या विभाजनाच्या आधारावर उत्पन्न कसं निर्माण करायचं, हा त्या त्या राज्यांच्या स्वायत्ततेच्या कक्षेतील प्रश्न आहे. म्हणून दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण भारताच्या सार्वजनिक उत्पन्नाच्या बद्दलचा विचार करणार आहोत. उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारचे, अर्थात केंद्र आणि राज्य सरकारचे कोणते मार्ग आहेत याचा आपण या प्रकरणामध्ये सविस्तररित्या आढावा घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर या महसुली उत्पन्नाच्या संदर्भामध्ये आपण काही ठळक मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत फीचर ऑफ इंडियन टॅक्स सिस्टीम, म्हणजे भारतीय कर व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण
टॅक्स रिव्हेन्यू ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजेच केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा विचार करणार आहोत, कर उत्पन्नाचा विचार करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये टॅक्स रिव्हेन्यू ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे राज्य सरकारच्या कर उत्पन्नाचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण केंद्राला कोणत्या करांपासून उत्पन्न मिळते त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतरच्या मुद्द्यामध्ये राज्यांना कोणत्या करांपासून उत्पन्न मिळतं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये एक महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे जी आत्ता आपल्या सर्वांना अवगत झाली आहे, तिला आपण GST असं म्हणतो, म्हणजेच गुड अँड सर्व्हिस टॅक्स, या कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, या वस्तू आणि सेवा कराचे काय परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले आहेत याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची खूप मोठी समस्या आपल्या सर्वांना भेडसावते आहे आणि ती म्हणजे प्रॉब्लेम ऑफ ब्लॅक मनी इन इंडिया, म्हणजेच भारतात काळा पैसा निर्माण होण्याच्या समस्या. त्यानंतर काळा पैसा निर्माण होण्याची कारणं, कॉजेस ऑफ ब्लॅक मनी, आणि काळा पैसा कमी होण्यासाठी किंवा काळा पैसा नष्ट करण्यासाठी त्याच्या संदर्भात कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करणार आहोत. म्हणजेच रेमेडीज, ब्लॅक मनीच्या संदर्भातल्या रेमेडीज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. अशा रीतीने दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारताच्या सार्वजनिक उत्पन्नाच्या मार्गांमध्ये करांची वैशिष्ट्ये, केंद्राची कर, राज्यांची कर, अप्रत्यक्ष करामध्ये आपण GSTचा अभ्यास करणार आहोत आणि कर चुकवेगिरीतून जो काळा पैसा भारतामध्ये निर्माण होतो त्या काळ्या पैशाच्या निर्मितीची कारणं आणि काळा पैसा बाहेर आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे आपला, तो तिसरा टॉपिक म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज यांचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण केंद्र या टॉपिकमध्ये आपण पब्लिक एक्सपेंडिचर अँड पब्लिक डेप्ट इन इंडिया, म्हणजे भारतातील सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज या प्रकरणाचा, तिसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण ट्रेंड ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारच्या खर्चाच्या प्रवृत्तीचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग पब्लिक एक्सपेंडिचर, म्हणजेच सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ का होत आहे या वाढीचा जी कारणं आहेत त्या कारणांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये इफेक्ट ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, म्हणजेच सार्वजनिक खर्चाचे परिणाम काय काय भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले आहेत याबद्दलचं अध्ययन करणार आहोत. त्यानंतर चौथ्या मुद्द्यामध्ये सोर्स ऑफ पब्लिक डेप्ट, म्हणजे देशाला सार्वजनिक कर्जाचे मार्ग कोणकोणते आहेत त्याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग इन पब्लिक डेप्ट, म्हणजे सार्वजनिक कर्जामध्ये वाढ होण्याची कोणती कारणं आहेत त्याचा पण आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर डिफिसिट फायनान्स, म्हणजे तुटीचा अर्थभरणा. आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये सरकारच्या उत्पन्नाचा विचार केला आहे आणि तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण सरकारच्या खर्चाचा विचार करतो आहे. सरकारचं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ अभ्यासण्यासाठी बजेट ह्या संकल्पनेचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये
1 फेब्रुवारीला अंदाजपत्रक सादर केलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, केंद्र सरकारकडनं. आत्ता आपण या वर्षीचं सुद्धा 1 फेब्रुवारीचं अंदाजपत्रक अभ्यासलं, पेपरमध्ये आलं असेल, ते आपण वाचलं असेल किंवा वृत्तवाहिन्यांवर सुद्धा त्याचं थेट प्रकाशन आपल्याला पाहता आलं असेल. या अंदाजपत्रकामध्ये सरकार आगामी वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करणार आहे या बाबीचा उल्लेख असतो. तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न प्राप्त होणार आहे त्याचाही उल्लेख त्यामध्ये केला जातो. आणि म्हणून सरकारच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये जर गॅप असेल किंवा सरकारचा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर सरकारसमोर तो खर्च भरून काढण्यासाठी 2 प्रमुख मार्गांचा अवलंब करावा लागतो सरकारला. त्यातला पहिला मार्ग आपण बघितला, पब्लिक डेब्ट, सार्वजनिक कर्ज. हे कर्ज देशातून पण उभं केलं जाऊ शकतं आणि परदेशातून पण उभं केलं जाऊ शकतं. म्हणजे सरकार परदेशातून आणि देशांतर्गत भागातून कर्ज उभं करत असते. त्या कर्जाच्या वाढीची कारणं आपण बघणार आहोत. दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे तुटीचा अर्थभरणा. अर्थसंकल्पाचा एक हा प्रकार आहे. अर्थसंकल्प हा 3 प्रकाराने सादर केला जातो. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार त्या देशाचा अर्थसंकल्प तयार होत असतो. अनेक देशांमध्ये उत्पन्न खूप असतं, खर्च कमी असतो आणि म्हणून त्या देशाचं अंदाजपत्रक हे सरप्लस बजेट, अधिक्य अंदाजपत्रक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर अनेक देशांचा खर्च आणि उत्पन्न हे सारखं असतं, म्हणून त्या देशाच्या अंदाजपत्रकाला बॅलन्स्ड बजेट असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे, भारतासारखे अनेक विकसनशील देश विकासाचा प्रयत्न करत असताना, विकासाची काही उद्दिष्ट गाठत असताना खर्चाचं प्रमाण या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं, पण त्या तुलनेमध्ये उत्पन्नाचे त्यांचे जे सोर्स असतात ते अल्प असतात. आणि म्हणून अशा देशांचा बजेट हा तुटीचा बजेट संबोधला जातो. या बजेटमध्ये सरकारचा खर्च जास्त असतो आणि सरकारला सर्वच मार्गांनी मिळणारं उत्पन्न हे कमी असतं. आणि म्हणून आपल्याला आपल्या देशातील अर्थसंकल्प किंवा आपल्या देशातील सरकारची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला या मुद्द्यातून अध्ययन करायची आहे. तो मुद्दा जे डिफिसिट फायनान्सिंग, या तुटीचा जो वित्त आहे किंवा वित्तीय तूट जी आहे किंवा तुटीचं अंदाजपत्रक जे आहे त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. यामध्ये त्याचा अर्थ आणि स्वरूप, मिनिंग अँड नेचर याचा अध्ययन करायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डिफिसिट फायनान्सिंग्स, म्हणजे या तुटीच्या अर्थ भरण्याचं काय महत्त्व आहे त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा कायदा तयार करण्यात आलेला आहे की बऱ्याचदा तूट ही वारेमाप जर आपण दाखवत असलो आणि ती भरून काढण्यासाठी जर राक्षसी उपायांचा वापर करत असलो तर त्याचे वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. आणि म्हणून तूटसुद्धा ही एका चौकटीमध्ये आपल्याला मांडता आली पाहिजे. आणि त्यासाठी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003 याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा 2003 याचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. तर मित्रहो, या सेमिस्टरमध्ये ज्या 3 प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत त्या 3 प्रकरणांची एक पुसटशी कन्सेप्ट आपल्या लक्षात आली असेल की आपल्याला नेमका कोणता अभ्यास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासाची कशी तयारी करायची आहे यासाठी हा सिलेबस आपल्याला समजला पाहिजे.